अंबाजोगाई शहरामध्ये मोठ्या हर्षोल्लासात आणि आनंदामध्ये आपल्या लाडक्या श्री गणरायाला निरोप देण्यासाठी अवघे अंबाजोगाईकर हजारोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते। प्रत्येक गणेश मंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी उत्कृष्ट असे देखावे आणि उत्कृष्ट असं सादरीकरण केलेलं होतं। त्यासोबतच पारंपरिक वाद्यांनी अंबाजोगाईकरांचं लक्ष वेधलं, कारण आजच्या काळामध्ये डीजे हे प्रभावी माध्यम होत आहे, परंतु या डीजेचा अतिवापर झाल्यानं अनेक अनुचित प्रकार आणि अनेक अनुचित घटना घडलेल्या आहेत। काही गणेश मंडळांनी तशी काळजी घेणं अपेक्षित होतं, परंतु त्या ठिकाणी घेतली गेलेली नाही। परंतु काही गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांना सर्वाधिक महत्त्व दिलं आणि त्याचाच एक परिपाक म्हणून अंबाजोगाईकरांची कानं सुद्धा पारंपरिक वाद्य ऐकल्यामुळं तृप्त झाले आहेत। गणेश मंडळांनी उत्कृष्ट असं सादरीकरण केलेलं आहे। त्यासोबतच वेगवेगळे देखावे, सामाजिक देखावे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याचा परिणाम समाज मनावर होत असतो। अंबाजोगाईतील जे काही महत्त्वाची गणेश मंडळ आहेत त्यांनी आपली परंपरा कायम ठेवलेली आहे। उत्कृष्ट असं सादरीकरण असेल किंवा पारंपरिक जे देखावे आहेत त्या देखाव्याच्या माध्यमातून जे काही सामाजिक संदेश आहे, सामाजिक प्रश्न आहेत, ते प्रश्न ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। जे गणेश मंडळ आहेत त्यांचं स्वागत असेल, त्यांचं सादरीकरण असेल किंवा त्यांनी केलेले देखावे असतील, हे पाहण्यासाठी या भागाच्या आमदार नमिताताई मुंदडा, तसंच माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, तसंच ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा, माजी नगरसेवक संजय गंभीरे व इतर अंबाजोगाई शहर आणि परिसरातील जे वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आहेत त्यांनी ठिकठिकाणच्या गणेश मंडळाच्या अध्यक्षांना भेटी देऊन त्या ठिकाणी माहिती जाणून घेतलेली आहे। अनेकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारून त्यांचं कौतुक केलेलं आहे। अंबाजोगाई शहरातील जे गणेश मंडळ आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी संस्कृतीचं प्रदर्शन दाखवलेलं आहे। हजारोंचा समुदाय, जवळपास 25 ते 40 हजाराच्या आसपास अंबाजोगाईकर या ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यावर उतरलेले होते। त्यासोबतच महिला भगिनींची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत होती। पारंपरिक वाद्याला महत्त्व दिल्यानं नक्कीच त्यांना बक्षीस तर मिळणार आहे, पारितोषिक मिळणार आहे आणि एक चांगलं या ठिकाणी आदर्श घालून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। जे डीजेचे मंडळ आहेत त्यांनी सुद्धा या पुढच्या काळामध्ये काळजी घ्यायला पाहिजे, कारण डीजे लावल्याच्या नंतर त्यांच्याच गणेश मंडळामध्ये जी काही लहान बालके आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत, त्यांची काळजी घेण्याची गरज खऱ्या अर्थानं त्या गणेश मंडळाची आहे। या डीजेमुळं अनेक अनुचित प्रकार, अनेक अनुचित घटना घडल्याचं आपण ऐकतो आहोत, पाहतो आहोत। याची काळजी त्या गणेश मंडळांनी घेतलेली पाहिजे आणि परीक्षण करणारी जी मंडळी आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी या संदर्भात लक्ष देणं गरजेचं आहे। पारंपरिक वाद्याला सर्वाधिक लक्ष दिलं पाहिजे आणि डीजेच्या तालावर ज्यांनी या ठिकाणी मिरवणुका काढलेल्या आहेत त्यांच्याकडे सुद्धा किंवा त्यांच्यामध्ये सुद्धा परिवर्तन करण्यासाठी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो परीक्षण मंडळांनी घ्यायचा आहे। त्यासोबतच अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांची सर्व टीम या ठिकाणी बंदोबस्तासाठी दक्ष होती। काही घटना घडू नये यासाठी महावितरणची टीम असेल, महसूलची टीम असेल किंवा प्रशासनातली जी टीम आहे ती या ठिकाणी दक्ष होती। काही प्रकार वगळता, काही अपवाद वगळता वाहतुकीची समस्या असेल किंवा इतर काही ज्या गोष्टी होत्या त्याकडं लक्ष देणं गरजेचं होतं। तरीसुद्धा सुसंस्कृत अंबाजोगाईकरांनी उत्कृष्ट असं या ठिकाणी गणेश मंडळी स्वागत केलेलं आहे, त्या ठिकाणी प्रदर्शन दाखवलेलं आहे आणि आपल्या लाडक्या गणरायाला या ठिकाणी एकीकडं हर्षोल्लास होता तर एकीकडं दुःख होतं। आणि कारण येणाऱ्या पुढील वर्षी गणपती बाप्पांचं स्वागत आता केलं जाणार आहे आणि यावर्षी गणरायाला निरोप देण्यासाठी अवघे अंबाजोगाईकर रस्त्यावर उतरले होते आणि नक्कीच अंबाजोगाईकरांनी जो सुसंस्कृतपणा आहे तो जपण्याचा प्रयत्न केलेला आहे। वार्ता YouTube न्यूजकरिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड।